तिकडे बदलापुरात MIDC मध्ये भीषण स्फोट झालाय। त्यामुळे पॅसिफिक ऑर्गॅनिक केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आगीमुळे कंपनीत बॉयलरचे 12 ते 15 हून अधिक स्फोट झालेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरात भव्य डिजिटल सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही डिजिटल सभा होणार आहे। एकाच वेळी तब्बल 90 ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात येणार आहेत। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट संवाद साधणार आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर आहेत। महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो आहे। दुपारी 1 वाजता हा रोड शो सुरू होणार आहे। येत्या 16 जानेवारीला महायुतीचा विजय होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय। मुंबईत लोकांना हक्काचं घर देणार, मुंबईकरांच्या पुनर्विकासाच्या समस्या सोडवणार, मुंबईच्या समस्या कळण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो। एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हा हल्लाबोल केलाय। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर, खूप सारं स्वागत सर। काय सांगताय, जनमनसात फिरताय, प्रचार करताय, काय वातावरण आहे, काय सांगाल? अरे वातावरण तुम्हीच बघा, सगळीकडे भगवं वादळ आहे। भगवं वादळ सगळीकडे आहे आणि येत्या 15 तारखेला महायुतीचाच महापौर होणार, महायुतीची सत्ता येणार। या भागामध्ये नाना आंबोले 206 नंबरमधून उभे आहेत। नाना आंबोले एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, लोकांच्या मदतीला धावून जाणारा आहे आणि इकडं जे सगळं रिडेव्हलपमेंटचे सगळे प्रकल्प रखडलेत ते सगळे त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून, नगरविकास मंत्री म्हणून यामध्ये मी सगळी मदत करणार आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आहेत रिडेव्हलपमेंटच्या त्या सगळ्या मार्गी लावून या भागातल्या लोकांना हक्काचं घर, स्वतःचं घर या ठिकाणी महायुती देणार। त्यांनी इकडे जन्म झाला ते 25 वर्ष त्यांनी मुंबईची वाट लावली, मुंबई विकली, मुंबई भ्रष्टाचार केला। या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षामध्ये मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते केले, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट केले, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला, बंद पाडलेली मेट्रो सुरू केली। कॅमेरामन प्रतीकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।